हॅलो हॅलो. तर थँक्यू सो मच प्रशांत पुजारी यांचा आपण आवाज ऐकलात. तर मी स्वतः श्रीकांत मुळीक अर्थात मेरेवाडीचा चिकू आपण सर्वांचं करतो आहे नाईट रजनी क्रिकेटमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय आमदार चषक 2026 ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. पर्व दुसरा आहे. राहुल भाऊ बोर्डे यांच्या माध्यमातून साकारली गेली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. चला, जुई कामुटे या संघाने थांबायचं आहे. यानंतर तुमची लगेच मॅच होणार आहे. जुई कामुटे संघाचं आम्ही लक्ष वेधतोय. आपण कुठेही जायचं नाही, आपण इथेच थांबायचं आहे. तर रेस आपण चालू सामन्याकडे जातोय. 6 राहिले म्हणजे शिवकर संघाचा सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वासुदेव आंग्रे काय चेंडू फेकतायत पहाणा. पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. थोडासा आउटसाइड द आउट स्टंप, थोडासा दूरवरती ठेवलं. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय 6 राहिले पण शिवकर यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशू एंटरप्राइजेस जय गावदेवी वळवली. अगदी आपण पाहतोय रवींद्र भोईर आणि मटाळू शेख या संघाचे स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावलांचा उपयोग केला जिथे आपण पाहतोय लॉकऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. अर्थात आपण पाहतोय एका धावेनं संघाचं खातं खुलं झालं आहे. अगदी आपण पाहतोय मुख्य मंचावरती देखील अतिथींचं काही आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मयूर मेंढे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देणार आहोत. खरे अर्थात आपण जर पाहिलं ना, रोशन पाटील यांनी ही रात्र गाजवली आहे. रात्र नाही, पहिले मॅच गाजवली आहे. अगदी ठीक आहे. या ठिकाणी आपण मुख्य मंचावरती थोडंसं वळतोय, कारण मुख्य मंचावरती काही अतिथीगण देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूरजी भेंडे साहेब यांना आपण मुख्य मंचावरती पाहतोय. त्यांचा यथोचित मान सन्मान यावेळी मुख्य मंचावरती होतोय. तर मी आयोजकांना विनंती आहे की आपण मयूरजी भेंडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय मयूरजी यांना पाहतोय मुख्य मंचावरती ऑन स्क्रीनवरती. बघा, ते स्वतः एक खेळाडू देखील आहेत. आज त्यांचा देखील या मुख्य मंचावरती, अगदी मोठ्या मंचावरती यथोचित मान सन्मान होतो आहे. अगदी आपण पाहतोय मायेची उबदार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मयूरजी साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतो आहे. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय एक हसता निखरता चेहरा, मैत्रीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून देखील मयूर यांना पाहायला जातं. खूप मोठा मित्रपरिवार मयूरजी यांनी देखील जोडला आहे. त्यांचा देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. अगदी आपण इनिंग ब्रेकमध्ये या अगोदरच्या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देणार आहोत. येस, तर आपण पाठीमागच्या मॅच सामनावीर हा पुरस्कार या ठिकाणी देतोय. अगदी आपण पाहिलं तर रोशन पाटील यांना पाहिलं, एक षटक फेकलं आणि 3 विकेट या ठिकाणी मिळवल्या. रोशन पाटील ठरलेत त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. जुई कामुटे. ट्रॉफी देतोय रोशन पाटील. या आपण 1 ओव्हर 3 विकेट मिळवणारे जुई कामुटे संघाचे रोशन पाटील, कामुटा एक्सप्रेस या ठिकाणी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. तर सो दॅट कम ऑन द स्टेज रोशन अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. ही ट्रॉफी आपण कलेक्ट करायची आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्लीज. तर नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातो आहे. 2 संघांदरम्यान रंगणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. एकीकडे पाहिलं तर 6 राहिले शिवकर आणि त्यांच्या विपक्षी आपल्याला पाहायला मिळतो आहे
हिमांशू एंटरप्राइजेस जयगाव देवी वळवली ही टीम. अगदी आपण जर पाहिलं तर इथे आपण रवींद्र भोईर आणि मटाळू शेख यांना देखील पाहतोय. खूप चांगली संघ बांधणी केली आहे. अगदी यानंतर देखील आपण पाहणार आहोत सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला येणार आहे. कळंबोली फायटर्स आणि कळंबोली वॉरियर्स या दोन संघादरम्यान होणार आहे. बघा मी लक्ष वेधतो इंटर कॉलनी विभागातील संघनायकांचं. यानंतरची मॅच तुमची होणार आहे. कळंबोली फायटर्स आणि कळंबोली वॉरियर्स. एकीकडे त्रिमेंडस प्रतीक ठाकूर आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला जगराज सिंग सिंधू अर्थात जागो यांना पाहणार आहोत. तर निश्चितपणे मुख्य मंचावरती आपण पाहत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येतं आहे. रोशन पाटील एक षटक 3 विकेट मिळवणारे रोशन पाटील ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला कळंबोली वॉरियर संघाचे संघनायक कदाचित प्रतीक ठाकूर या ठिकाणी आलेत. चला प्रतिस्पर्धी संघातील अमन लोहिया, चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी तुम्ही देखील या. आपल्या प्रेक्षकांची आम्ही माफी मागतो आहे. खरं धावतं वर्णन चालू सामन्यांचं तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे कारण वेळेचं काही निर्बंध आहेत. अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला ही स्पर्धा आजचा दिवस संपवायचा, आजची रात्र संपवायची आहे. त्याच्यामुळं जास्तीचं आम्हाला अनाऊन्समेंट अतिरिक्त काही गोष्टी देखील कराव्या लागत आहेत. अगदी आपण पहा फुलर चेंडू होता जिथे फुलटॉस होता. यष्टीरक्षकाचा चेंडू पाठीमागे गेलाय. 1 टप्पा 2 टप्पे 3 टप्पे पडल्यानंतर 4 धावण करता. पाहायला मिळतात षटक क्रमांक 2 चालू असताना ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे सुयोग महात्रे आणि तदनंतर त्याला साथ देतात ऋषी चौधरी. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंच इशारा करता लेग बिफोर 1 धाव प्राप्त होते. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहिली ना 0 गडी बाद 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो आहे. अगदी पहिल्या फेरीतील ही मॅच पाहते जवळपास 8चा कालावधी आपल्याला जवळपास पाहायला मिळतो आहे. चांगला चेंडू फेकलाय अलॉंग द कारफीट लॉगआउट क्षेत्र निवडलाय जिथे आपण पाहतोय 1 धाव. तदनंतर दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं प्राप्त केली आहे. 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या ऑन स्क्रीनवरती पाहतोय 0 गडी बाद 16 धावा. 16 का डोला आता माझी सटकली. पॉवर प्लेचं षटक आहे जिथे सटकणं गरजेचं देखील असेल. मोठा फटका येणं गरजेचं असेल. 30 सर्कलमध्ये अगदी आपण क्षेत्ररक्षक 9 खेळाडू पाहतोय. फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला जाईल काय. फलंदाज ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय ऋषी पुन्हा एकदा चांगला चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकाची संगता निर्माण होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 0 गडी बाद 17 धावा. तर यस पुन्हा एकदा मी यानंतरच्या मॅचच्या संघनायकांचं लक्ष वेधतोय. अमन आपण आला असाल तर या टॉससाठी प्रतीक ठाकूर या ठिकाणी आपली वाट पाहतात. कळंबोली फायटर्स आणि कळंबोली वॉरियर्स या 2 संघादरम्यान रंगणारी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंटर कॉलनी विभागातील नामांकित खेळाडूचा भरणा असलेले संघ आपण पाहतोय. सातत्याने या मैदानावरती इंटर कॉलनी विभागातून खेळत असतात. आज मात्र एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती एक भला मोठा प्लॅटफॉर्म, भली मोठी क्रिकेटची स्पर्धा, बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण 2 व्हीलर बाईक देखील देणार आहोत. या ठिकाणी आपण पाहायला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजांना स्पोर्ट्स बायसिकल देखील देतोय. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये देखील पाहायला ना भल्या मोठ्या उंचीच्या ट्रॉफ्या जिथे आपल्याला पाहायला मिळतात 6 ते 7 फुटाहून जास्त उंचीच्या ट्रॉफ्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एवढी देखणी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिओनिक
या वेबसाईटच्या माध्यमातून देखील आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. वलवली टीमची धावसंख्या पाहिली बिनगडीबाज 17, किंबहुना या संघाची जमेची बाजू दोन्ही आघाडीचे फलंदाज अजून देखील तग धरून उभे आहेत. संदीप पाटील आलेत संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत. एलआयजीकडून मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. ऑन मार्कवरती आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकलाय अलॉंग द कार्पेट, लागून क्षेत्र निवडलाय. एक धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 0 गडीपात 18 धावा. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऋषी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सुयोग महात्रेला पाहतोय. सुयोग आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये धडधाकड जोडी तर जरूर मानली जाते. मोठ्या फटक्यांसाठी या दोन खेळाडूंना तर जरूर ओळखलं गेलं जातं, परंतु हे मोठे फटके अजून देखील पाहायला मिळाले नाही आहेत. शांतता पाहायला मिळते आहे. स्विच हिट उलटा पुलटा या ठिकाणी मारलाय. क्लीन स्विच हिट पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. छत्रपतींचा छावा. सायंकाळच्या 17 मध्ये मिळाल्या या तब्बल 6 धावा. धन्यवाद. डीजे बघा, डीजे देखील दर्शवता लय वळवळ केलं तर बांधीन तुझे पाय. आता मला तर वाटतंय या फलंदाजाचे पाय बांधावे लागतील. बॅट ही शांत करावी लागेल. अगदी आपण पाहतो ऋषीला पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका सजवायचा होता, जिथे डायरेक्ट हिट होताना देखील पाहायला मिळते आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. आता मात्र आपण पाहतोय न्यायाधीश याचा काय निर्णय देतील. अगदी आपण पाहतोय कोर्टामध्ये हा निकाल आलाय. कोर्टातील न्यायाधीश या ठिकाणी जो काय निर्णय देतील ना तो सक्षम असेल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय रिफ्लेक्शनमध्ये जिथे अंपायर पाहत आहेत डिसिजन इज पेंडिंग, बॅटर इज व्हेरी स्लो and complete. Umpire is call is waiting. Umpire is call. OUT out. पहिला झटका क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतो 24 या धावसंख्येवरती. अगदी पाहू शकाल पुन्हा एकदा अगदी बॅट हवेमध्ये राहिली आहे. अगदी आपण पाहू शकाल लाईन थोडीसा कोणची दूर राहताना आपल्याला पाहायला मिळतं आहे.
पाहतोय थोडीशी बिकट अवस्था पाहायला मिळते. तिसरं षटक चालू असताना आपल्याला पाहायला मिळतंय काय जबरदस्त गोलंदाजी. 6 शिवकर या टीमची विशेषतः कौतुक करावं लागेल संदीप पाटील या गोलंदाजांचं. अगदी 3 ते 4 पावलांची धाप असणारे गोलंदाज, परंतु या ठिकाणी काय गोलंदाजी करतायत. अगदी एक षटकार लगावला त्यानंतर देखील काय कमबॅक केलाय. कौतुक करावंच लागेल या गोलंदाजांचं. संदीप पाटील नवीन बॅटर मैदानाचा ताबा घेत आहेत. आपण पाहतोय रत्नदीप चौधरी. बघा हे देखील नाव चर्चेचा विषय राहिले. अनेक स्पर्धा अनेक मैदानी याही खेळाडूंनी गाजवली आहेत. आता मात्र या मैदानावरती हे मैदान गाजवण्यासाठी आलं. स्विच हिट या ठिकाणी करायचा होता, अगदी उलटा पुलटा मारायचा होता. हा फटका फसलाय. अगदी समालोचन करत असताना मी म्हणतो ना, फसला तो संपला. तिथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 24. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय वलवली टीम आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीनवरती आपण बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहे 2 फलंदाज. एकीकडे पाहायला तर रत्नदीप आणि त्यांना सुरेख साथ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषीला पाहतोय आऊट. रत्नदीप ऑन स्ट्राईकला आहे आणि रत्नदीप स्ट्राईकवरती पाहायला मिळत आहेत आणि नॉन स्ट्राईकला आशिष पाटील यांना पाहतोय. षटकांचा खेळ संपलोय. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू मागे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा वलवली टीमची आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर याच डेफिनेटली दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. अमन या ठिकाणी यांना पाहतोय. प्रतीक ठाकूर या ठिकाणी या. चला आता प्रतीक ठाकूर आपण कुठे जाऊ नका. काही मिनिटापूर्वी प्रतीक ठाकूर आहेत. ओके थँक्यू. अजून एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रतीक ठाकूरच्या टीममध्ये किंबहुना 6 ते 7 खेळाडू बायकर मॅन आहेत. त्याची टीम या स्पर्धेमध्ये सर्वाधिक भरभक्कम पाहायला मिळते. अगदी सागर दरेकरचा विचार केला त्या टीममध्ये, त्याच्या लाईफमध्ये त्यानं 4 टू व्हीलर बाईक जिंकल्यात. प्रतीकचा विचार केला त्यानं देखील त्याच्या स्वतःच्या लाईफमध्ये 3 टू व्हीलर बाईक जिंकल्यास. सुहास करे त्याच टीममध्ये पाहायला मिळतोय. सचिन कारभारला देखील त्याच टीममध्ये पाहायला मिळत आहेत. सौरभ मोटेला देखील त्याच टीममध्ये पाहतोय. बघा या टीममध्ये ना सर्वाधिक बायकर मॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या संघाला विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहायला जात आहे. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी फुल टॉस होता, जिथे क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बहार पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पहा चौकार देखील पाहायला मिळतो आहे. यांना चौकारांची संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 28 धावा. अगदी आपण पाहतोय अमनला पाहतोय, तदनंतर प्रतीक ठाकूरला पाहतोय. सांगायला निश्चितपणे आवडेल की इंटर कॉलनी विभागातून खेळत असताना एका टीममधून खेळतात. अगदी आदित्यप्रिया लॉजिस्टिक या टीममधून खेळत आहेत, परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये शत्रू म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी दीपक शेठ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असणारा आदित्यप्रिया लॉजिस्टिक ही टीम आपण पाहतो इंटर कॉलनी विभागामध्ये. अगदी त्याच टीममधले काही घटक आपल्याला पाहायला मिळतात. अगदी तिथे मग मी उल्लेख करेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, तदनंतर स्मॅश या संघाचा देखील उल्लेख करेल. तर त्यांची ही करंट टीम आहे आणि एक करंट टीम आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅच चांगली रंगणार, कारण मोठे खेळाडू आहेत आणि हे मोठे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. तर टॉस जिंकलाय प्रतीक ठाकूर या टीमनं. जो निर्णय असेल त्याच्यावरती निश्चितपणे अंमलबजावणी करतील. तत्पूर्वी आपण जाऊया नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे, जिथे आपण गोलंदाजांना पाहतोय मयूर घरत यांना. आता मात्र जिथे आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज होत आहेत आउट. झटका क्रमांक 3 30 या धावसंख्येवरती पाहायला मिळतो आहे.
अगदी आपण पाहू शकाल थोडासा उंचीचा चेंडू, त्याचा इतकासा अभ्यास करता आला नाही आहे. थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली होती चेंडूनं. त्याच्या अभावी यष्टीरक्षकाला देखील चेंडू मिस करून अगदी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येऊन सोपवला. झटका क्रमांक आपण पाहतोय तिसरा लागलाय वलवली या टीमला. 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती विशाल यांना पाहतोय. 5व्या क्रमांकावरती विशाल यांची वर्णी लागली आहे. ओहो काय वेग होता, काय गोलंदाजी केली गेली जाते. अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मयूर घरचं कौतुक करावं लागेल. अगदी संध्याकाळच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय काय वेगानं गोलंदाजी करतायत. अगदी मोठा फटका मारूच दिला नाहीये. एखादाही चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाला नाहीये. एखादाही षटकार या ठिकाणी या षटकामध्ये पाहायला मिळाला नाहीये. मयूरची तेज तर्रार गोलंदाजी आता मात्र प्रभावित होऊ लागली आहे. तो आता मात्र या मैदानावरती चांगली गोलंदाजी करू लागला आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा फेकला. थोडीशी अतिरिक्त उसळी याही चेंडू मागे पाहायला मिळाली. एक धाव घेतली आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट. संध्याकाळच्या सत्रामध्ये चोऱ्या होतात. अगदी पहाणा धावांची चोऱ्या झाल्या. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने संघाच्या एकूण रणसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 गडी बाद 32 धावा. ग्रामीणचं क्रिकेट आहे. ग्रामीण स्तरातील क्रिकेट म्हटलं की तिथे गोलंदाजी तुम्हाला खूप चांगली पाहायला मिळते. अगदी 5 षटकामध्ये मी म्हणेल किमान 40 ते 45 धावा जरी उभारल्या नाही वळवली टीमनं तरी देखील फाईट देऊ शकतात. यात मात्र शंका नाही आहे. कारण वळवली टीमची सर्वाधिक जमेची बाजू गोलंदाजी राहिली आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं. अगदी त्यांचा 12वा प्रतिनिधी देखील आम्हाला सुचवतोय आमची मुख्य बाजू गोलंदाजी आहे. आम्हाला 45 या ठिकाणी जमवायच्यात. पण क्रिकेट आहे. फटका तर चांगला सजवलाय. बघायचं आहे जिथे एलिमिनेशन देता आला नाही. अंतर गाठण्याऐवजी फक्त गाठली उंची. झटका क्रमांक 4 32 या धावसंख्येवरती वळवलं टीमला. धन्यवाद DJ. 32ला 4 आपण पाहतोय वळवली टीमची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. शिवकर संघाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी अद्याप पहिल्या षटकांपासून पाहायला मिळते आहे. जबरदस्तीने अफलातून मारा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अगदी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 7 आणि चौथ्या षटकामध्ये 8 धावा. म्हणजे 7-8 7-8चा पाडाच पाहायला मिळतो आहे. गोलंदाज आता मात्र एकमेकांच्या मध्ये स्पर्धा करतायत. तो गोलंदाज सांगतो मी 7 धावा दिल्यात, तो गोलंदाज सांगतो मी 8 धावा दिल्यात, तिसरा गोलंदाज सांगतो मी 7 धावा दिल्यात, तर चौथा गोलंदाज पुन्हा सांगतो मी 8 धावा दिल्यात. गोलंदाजामध्ये देखील बॅटर खूप चांगलं पाहायला मिळतं आहे. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा उभारण्यामध्ये सक्षम राहिला आहे बॅटिंग करणारा संघ. परंतु अजून देखील काही मोठ्या फटक्यांची गरज असेल. अगदी एक आव्हानात्मक धावसंख्या जर प्रतिस्पर्धी संघासमोर उभारायची असेल ना तर येणाऱ्या 6 चेंडू मागे किमान 2 मोठे फटके या ठिकाणी हे सजवावेच लागतील. सजवले गेले जातील का? अगदी आपण पाहतोय वासुदेवला पाहतोय ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं. किंबहुना त्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या.
ते वासुदेव मात्र या मैदानावरती येताना पाहायला मिळतात. ओ हो, काय चेंडू फेकतात, अप्रतिम मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला वासुदेव यांची पाहायला मिळते आहे. भेदक मारा मित्र म्हणून यावेळी या मैदानावरती पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज रत्नदीप. रत्न जरूर नावामध्ये रत्न आहे, दीप आहे. आता मात्र रत्नदीप काय करतील. पॅडल स्वीप निश्चितपणे नटराज पुत्रा या ठिकाणी पाहायला मिळते. बॅकवर्ड स्पेरलेगच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेबाहेर. 4 धावन करता. ही जे बघा 36ला 4 पाहतो. षटक क्रमांक 5 वर अर्थात शेवटचं षटक आहे. पॉवर निश्चितपणे हाणामारीचं षटक आपण पाहतोय. आणि अशा षटकामध्ये रत्नदीपला अशा प्रकारची फटकेबाजी करावीच लागेल. अगदी आपण पाहतोय लॉक ऑफ क्षेत्र निवडलं. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. तिथे दोन्हीही धावा देखील कंप्लीट होतात. काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे या मैदानावरती. 4ला 38 पाहतोय. बॅटिंग करणारी टीम वळवली ही टीम आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. 6 राहिले पण शिवकर. दोन्ही संघ ताकदवार आहेत. दोन्ही संघांना ही स्पर्धा जिंकायची आहे. दोन्ही संघांना ही मॅच जिंकायची आहे. त्याच्यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्विच हिट उलटा पुलटा सुलटा मारलाय. चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर. 1 2 3 टप्पे पडल्यानंतर 4 धावन करता. शेवटच्या काही षटकामध्ये किमान काही फटक्यांची गरज, मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि ते मी म्हणेल मोठे फटके चौकाराच्या माध्यमातून येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज काय फलंदाजी करतायत. रत्नदीप खेळपट्टीवरती थांबतात. संघासाठी स्वतः संकटमोचक म्हणून उभे राहतात. सिच्युएशनला एकाना संघ अडचणीमध्ये होता. आता मात्र या अडचणींवरती मात करत असताना संघाला एका चांगल्या अर्थात आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करून देत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वेग होता. या ठिकाणी पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे उंच झालाय. झटका क्रमांक 5 निम्मा संघ गारत. 42 धावसंख्येवरती 5वा झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला. अगदी आपण पाहतो 7व्या क्रमांकावरती निलेश म्हात्रे यांना पाहतोय. 2 चेंडू एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असताना 42 धावा धावफलकावरती लागत आहेत. 29 चेंडू मागे 42 धावा उभारण्यामध्ये यश प्राप्त झालाय. तर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर निश्चितपणे वळवली टीम निश्चितपणे आत्मविश्वासानं मैदानामध्ये उतरली. यात मात्र शंका नाही आहे. पण तो वासुदेव काय गोलंदाजी करतोय. अगदी कमबॅक केला आहे. या अगोदरच्या काही चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. तदनंतर वासुदेवनं कमबॅक केलं. रत्नदीपला घरचा रस्ता दाखवला. आता मात्र वासुदेव आता मात्र आउटसाईड आउट स्टंप. अगदी लांब लचक भला मोठा बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपाची 1 धाव येते आहे. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू फेकण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रेकडे ताकद आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं गेलं जातं. परंतु पहा तितक्याच वेगानं चेंडू फेकलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते आहे. तिसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु तिथे नकारात्मक कॉल पाहायला मिळतोय. पहिलं पूर्वार्ध प्रशांत या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय
हिमांशू एंटरप्राइजेस जय गावदेवी वळवली या टीमनं पहिल्या 17मध्ये 30 चेंडूमागे 46 धावा उभारल्यात. 47 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचे ते अर्थातच आपण पाहतोय 6 राहिले पण शिवकर या टीमला. हॅलो. तर धन्यवाद. पुन्हा एकदा आपण चालू सामन्याकडे जातोय. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही निश्चितपणे सांगेल की 6 रेल्वे शिवकर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला हिमांशू एंटरप्राइजेस जे गावदेवी वळवली ही टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. जिथे आपण पाहिलं पहिल्या पूर्वार्धामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय वळवली या टीमनं 45 धावा 30 चेंडू मागे उभारल्यात. 46 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. अगदी आपण पाहतो रवींद्र शेठ भोईर आणि मटाळू शेख यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वळवली हा टीम बघा स्वतः दोन्ही स्पॉन्सर आज आपल्याला इथे त्यांच्या पॅव्हेलियन कक्षेमध्ये पाहायला मिळतात. आणि एखाद्या टीमच्या मागे असे तर स्पॉन्सर असतील ना तर निश्चितपणे त्या टीमचा आत्मविश्वास देखील हा खूप वेगळा असतो. अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच आणि ग्रामीणचे सामने हे खूप उत्कंठावर्धक होतात. हा मॅच देखील जरूर स्कोअर गार्डवरती जर पाहायला कमी धावसंख्येचा सामना जरी वाटत असला ना तर देखील या मैदानाचा इतिहास देखील राहिला आहे आणि टेनिस क्रिकेटचा देखील इतिहास राहिला आहे.
जेवढे जेवढे सामने हे कमी धावसंख्येचे होतात ना तेवढे सामने नेहमी उत्कंठावर्धकच पाहायला मिळालेत. अगदी हा देखील सामना आपल्याला उत्कंठावर्धक पाहायला मिळेल यात मात्र तिकडे शंका नाही आहे. कारण आपण पाहायला वळवली टीमची सर्वाधिक भरभक्कम बाजू गोलंदाजी मांडली गेली जाते आहे. अगदी पाहायचे 46 धावा डिफेन्स करेल काय हा टीम. त्यांच्या विरोधामध्ये आपण शिवकर या टीमला पाहतोय. अगदी पिवळं वादळ जर्सी पाहणं अगदी त्यांच्या अंगावरती पिवळ्या रंगाची पाहायला मिळते आहे. अगदी सहारा आपण पाहतोय इंडिया अगदी इंडिया जो संघ आहे त्यांच्या खेळाडूंच्या अंगावरती देखील सहारा नावाची आपण जर्सी पाहतो. अगदी या सहारा टीमच्या अंगावरती देखील आपण पिवळ्या कलरची जर्सी पाहतो आहे. खूप चांगले मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. यानंतरची देखील मॅच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, मजेदार असणार यात मात्र शंका नाही. आपण पाहतोय 45 धावा उभारल्या, 46 धावांचं या ठिकाणी आव्हान गाठायचं आहे. 30 चेंडूमागे 46 धावांचं आव्हान आणि आव्हान गाठण्यासाठी या ठिकाणी सलामीची जोडी रोशन पाटील आणि प्रणय महात्रे या ठिकाणी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. ऑन स्ट्राईकला आपण रोशन यांना पाहतोय, त्यांना सुरेख साथ देण्यासाठी प्रणय महात्रे यांना पाहतोय. तर गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात ऋषी चौधरी. आज हे मैदान त्यांच्यासाठी नवीन असेल, ही विकेट त्यांच्यासाठी नवीन असेल, परंतु जिथे तुम्हाला 100% योगदान दिलं ना तर काही नवीन नाही आहे. अगदी पाहायचं आहे कोणता विजय, कोणता संघ विजय संपादित करेल. एक जबरदस्त मॅच सर्वांच्या भेटीला येते आहे. तर येस या मॅचमधला पहिला चेंडू ऋषी या ठिकाणी टाकतायत. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय रोशनला सिलिपॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकाला भेदून बाउंड्रीच्या बाहेर 4 धावन करता. अगदी पहा पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा केलाय. फलंदाज आपण पाहतोय रोशन पाटील. चर्चेचं नाव राहिलंय. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूंना देखील गाजवल्यात. अगदी क्रिकेटच्या स्पर्धा देखील गाजवल्यात, अनेक मैदानं देखील गाजवलीत. कित्येक वेळा एक हाती विजय देखील स्वतःच्या संघाला मिळवून दिलेत. तो रोशन पाटील ऑन स्क्रीन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आहे. अगदी आपण पाहतोय संघाचा श्री गणेशा केलाय. अगदी चांगल्या कामाची चांगली सुरुवात रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. परंतु पहा या गोलंदाजाचा वेग जबरदस्तीने अफलातून पाहायला मिळतो आहे. लॉगनच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला खिचून आणायचं होतं, परंतु इतकंच सोपं नाही आहे. कारण या गोलंदाजाचा वेग नियंत्रित मारा, टिचून मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळेल किंबहुना आपण पाहतोय 0-4 ही धावसंख्या. पुन्हा एकदा काय चेंडू फेकलाय. अगदी आउटसाइड आउट स्टंप, अगदी कोणची दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. फक्त पाहतच राहिले फलंदाज. आपण पाहतो स्ट्राईकला असणारे फलंदाज ऋषी पाटील. प्रणय महात्रे आणि ऋषी पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सॉरी रोशन आहे. अगदी त्याचा निकनेम ऋषी देखील आमचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी सांगतायत. ऋषी चौधरीला गोलंदाजीसाठी पाहतोय रोशन पाटील. अगदी उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूची उचल होईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 6. ऋषीला पाहतोय गोलंदाजी करत असताना अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर काय कमबॅक केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, निर्बंध असं षटक आहे आणि नवीन चेंडू हाताळणं इतकंच सोपं नाही आहे, परंतु या ठिकाणी सोपं करत असताना पाहायला मिळतोय ऋषी. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू फेकला. गुडघ्यावरती जरूर आले होते, मोठा फटका जरूर सजवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क झालेला नाही आहे. चेंडू पाहायला मिळते डॉट. संघाची एकूण धावसंख्या 0-6. प्रणय महात्रेला पाहतोय 45 धावा उभारल्या, 46 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे आणि गाठत असताना आपण पाहतोय आता मात्र क्रिकेटचा क्लास दाखवलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार.
तर धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय जिथे आपण पाहतो रत्नदीप या ठिकाणी संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात. कामोटींकडून मारा करणारे गोलंदाज पाहायला मिळतात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती सहारा शिवकर या संघाच्या पाहायला मिळतात. सलामीची जोडी आपण पाहतोय जिथे रोशन पाटील आणि प्रणय म्हात्रेला पाहिलं. प्रणयच्या माध्यमातून अजून एकही धाव पाहायला मिळत नाहीये. जिथे रोशनला पाहतोय एक चौकार आणि एक षटकार जरूर लगवलाय, परंतु पहा काय चेंडू, किती वेग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कौतुकच करावं लागेल ना. प्रत्येक गोलंदाजाकडे वेग आहे, नियंत्रित मारा देखील पाहायला मिळतोय, परंतु त्यांच्या विरोधामध्ये फलंदाज देखील या चेंडूंचा नीटसा अभ्यास करतात. एखादा चेंडू जर पट्ट्यामध्ये आला ना तर निश्चितपणे हे फलंदाज देखील त्या चेंडूला आसमान दाखवतात. अगदी 12 धावा या ठिकाणी शिवकर संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 46 धावांचा पाठलाग करत असताना 23 चेंडूमागे 34 धावांची गरज अद्याप देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिळवता क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 0 गडी बाद 13 धावा. 13 धावा कोण जिंकणार? शिवकर सहारा की वलवली ही टीम जिंकणार? खूप अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बरं मोठं अंतर गाठून या मैदानावरती खेळण्यासाठी आलेत. ही नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा त्यांना गाजवायची आहे. अगदी आपण पाहतोय गोलंदाजीच्या भोवल्यावर रत्नदीप यांना पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, तिथे स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू टोलवलाय. तिथे फक्त एक धाव प्राप्त होते. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या 0 गडी बाद 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून देखील 21 चेंडू 32 धावांची गरज. शांत पद्धतीनं चाललेलं हे क्रिकेट आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, तुफान गर्दी, तोफा गर्दी आता मात्र होऊ लागली आहे मैदानाच्या चहू बाजूंनं. त्यांना देखील ही मॅच बघायची आहे. फुलटॉस होता, टोल वसूल करण्याची संधी होती, परंतु या टोल मागे अर्थात या फुलटॉस मागे वेग देखील तेवढाच पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय, किंबहुना 20 चेंडू मागे अजून देखील 32 धावांची गरज. षटक क्रमांक मित्रांनो 2 पाहताय. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. शिवकर अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा फुलटॉस आहे जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. झटका क्रमांक 1 या ठिकाणी आपण पाहतोय. 14 या धावसंख्येवरती पहिला झटका लागलाय. चला थोडीशी घाई करायची आहे. अजून देखील 19 चेंडू 32 धावांची गरज असताना आपण पाहतोय 14 या धावसंख्येवरती झटका क्रमांक 1 सहारा शिवकर या टीमला लागलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमी धावा या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये जरूर पाहायला मिळाल्या. 45 उभारल्या, 46 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय अगदी त्याच स्वरूपाची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ऋषी आले, 12 धावा दिल्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये रत्नदीप येतात आणि काय गोलंदाजी करतात. अगदी 1 विकेट मिळवण्यामध्ये देखील यश प्राप्त झालं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आपण फलंदाज पाहतोय सूरज पाटील. छोटा पॅक बडा धमाका. धमाके हे करावे लागतील, परंतु पहा अलॉंग द कार्पेट जिथे आपण पाहतोय लॉग ऑफ क्षेत्र निवडलं. एका धावे समाधान मानावं लागतं आहे. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना 1 गडी बाद 15 धावा. षटकांचा खेळ संपला. 2 षटकामागे धावा उभारल्या सहारा शिवकर लावण्य या संघानं. 1 गडी बाद 15 धावा.
होताना पाहायला मिळतात. अजून देखील 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. अगदी पाहतोय 18 चेंडू 31 धावा या मैदानावरती होतील काय. सायंकाळच्या सत्रामध्ये धावा काढणं इतकं तर सोपं नाही आहे. अगदी 2 फॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो जिथे गोलंदाजांना सायंकाळच्या सत्रामध्ये चांगली साथ या ठिकाणी पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत नाही आहेत, परंतु यावेळीस या मैदानावरती या धावांचा पाठलाग केला जाईल का. येणारे 18 चेंडू 31 धावा. अगदी धावफलकावरती आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सुयोग म्हात्रे फलंदाजीमध्ये आपली चमक दाखवली जरूर, परंतु गोलंदाजीसाठी या ठिकाणी आलेत. संघासाठी तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात. 18 चेंडू मागे 31 धावांची गरज. अजून देखील आपण पाहतोय लावण्या सहा राहिले म्हणे शिवकर या संघाला. अगदी 45 धावा उभारल्या, 46 धावांचं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सूरज पाटील या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतात. सूरज पाटीलचा वार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होणार काय. होय, या मैदानावरती दुसरी धाव देखील पूर्ण होते आहे. काय चित्त्याच्या आणि हरणाच्या वेगानं धावा पूर्ण केल्यात या 2 धावेनं. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना, एक गडीबाज 17 धावा, म्हणजे 17 चेंडू आणि 29 धावांची गरज अजून देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी पहा या मैदानावरती छोटा पॅक बडा धमाका, धमाके तर मोठे करतोय सूरज पाटीलच्या माध्यमातून निघलेला हा खणखणीत चौकार. अगदी पहा 16 चेंडू 25 धावा. सूरज पाटील काय मैदानावरती फलंदाजी करतात. आणखीन एक मोठा फटका तर सजवलाय, लॉग ऑफ क्षेत्र निवडलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी देखील धाव काय जबरदस्त कंप्लीट केली आहे. सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली या मैदानावरती. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते 23-1. काय या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी. अगदी पहा खेळामध्ये सातत्य देखील राखता सूरज पाटील नावाचं वादळ तुफान या मैदानावरती घुंगावताना पाहायला मिळते आहे. येणारे 15 चेंडू 23 धावांची गरज अद्याप देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी आपण म्हणतो ना, गर्दीत ओळख निर्माण करायची असेल ना तर काहीतरी वेगळं करावं लागतं. अगदी तेच एक्झॅक्ट या मैदानावरती केलं जातं. तो वेगळं करतोय. टू स्टँड आउट इन द क्राऊड यू मस्ट डू समथिंग ऑफ द डिफरंट. अगदी पहा, गर्दीतून ओळख निर्माण करायची असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं. तेच एक्झॅक्ट वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाज सूरज पाटील या मैदानावरती करतोय. खेळामध्ये सातत्य देखील राखतोय, खेळामध्ये त्याच्या संयम देखील पाहायला मिळतोय. 23-1 दापलकावरती पाहायला मिळतात. परंतु पहा, जिथे पंचांकडे अचाळ नजरेनं पाहिलं गेलं, जिथे पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत, बघा तिसऱ्या पंचांचं या ठिकाणी काम वाढलं आहे. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रिप्लेमध्ये देखील आपण हे दृश्य अगदी पाहणार आहोत. फेअर डिलिव्हरी. चेंडू हा चांगला पाहायला मिळतो. अगदी एष्ट्यांवरती चेंडू गेलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. अगदी धावसंख्या पहा 23-1 आहे. अजून देखील 14 चेंडू 23 धावांची गरज अद्याप देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅटिंग करणारे अर्थातच लावण्या सहा राहिले पण शिवकर या संघाला. गोलंदाजी वळवली टीमला चांगली करावी लागेल. अगदी गोलंदाज सुयोग म्हात्रेला पाहतोय सूरज पाटील या ठिकाणी मैदानावरती. परंतु पहा
पंच बाहेर निघाले, जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतात आणि दर्शवतात इट्स अ कॉल वाईट. हा चेंडू खराब आहे. एका धावेनं भर पडते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती अर्थात आपण पाहतोय 1 गडी बाद 24 धावा. अजून देखील 14 चेंडू मागे धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 22 सूरज पाटील नावाचं तुफान या मैदानावरती ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहे. परंतु या ठिकाणी बघायचं आहे हवेमध्ये चेंडू आहे, जिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. सेकंड अटेम्प्टला या ठिकाणी झेल टिपलाय. आशिष पाटील चेंडू खाली आले. सूरज पाटीलचा खेळ संपला, झेल टिपला आशिष पाटील. शकाल 24ला 2 या ठिकाणी पाहायला मिळतात. 13 चेंडू 22 धावांची गरज. अगदी प्रशांत मैदानावरती असं झालं ना, लोहा गरम था लोहे पे हथोडा मारा और लोहे को तोड दिया थडाम थडाम थडाम. अगदी सूरज पाटील सातत्य राखू शकले नाही आहेत, मोह आवरला नाही आहे. अगदी मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचं होतं, तिथे जाळ्यामध्ये देखील अडकवलं सूरज पाटील यांना. 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज अजय भगत यांना पाहतोय. 24ला 2 अद्याप देखील पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अगदी लांब लचक भला मोठा वाईट पंच देखील पाहणा कवायत करत आहेत. एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. अगदी धावसंख्या पहा 2ला 25 आपण पाहतोय. 13 चेंडू मागे अजून देखील 21 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा डिफेन्स केल्या जातील का, 21 धावांचा पाठलाग केला जाईल का, या ठिकाणी फलंदाज अजय भगत यांना पाहतोय. फटका तर चांगला सजवलाय, जिथे क्षेत्ररक्षक तर जरूर तैनात आहे. एका धावे समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 26 षटकांचा खेळ संपला. 3 अजून देखील येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. मंत्रणा दिली आहे, या कान मंत्रणेचा कितपत फायदा होणार या बॅटरला.
ओहो का वेग होता. एसटी रक्षकाला देखील चेंडू नीटसा गॅदर करता आला नाहीये. जरूर पंचांकडे दात तर मागितली आहे, परंतु बघायचं या चेंडूवरती धावा नेमक्या असतील किती. अगदी आपण पाहतोय ऑन फील्ड पंच या ठिकाणी पाहतायत. मग मैदानावरती काहीतरी नाट्यमय घटना घडत्या. तत्पूर्वी आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी अगदी मुख्य मंचावरती जातोय. आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे पर्यवेक्षक साहेब आदित्य गायकवाड साहेब यांना या ठिकाणी मुख्य मंचावरती पाहतोय. त्यांच्याबरोबर प्रकाशी जाधव, तदनंतर प्रितेशजी पाटील साहेबांना देखील पाहतोय. अगदी पाहुण्यांच्या संगत चाललेली रंगत पाहायला मिळते आहे. अगदी आपण पाहत राहुलबाई बोर्डे यांच्यावरती असलेलं प्रेम आणि याच प्रेमा अभावी या ठिकाणी मुख्य मंचावरती ही मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते आहे. बघा पाण्याची पूर्तता करायची आहे. 26-2 पाहतोय. बघा लक्ष वेधतो यानंतरच्या मॅचमधल्या संघनायकांचं की यानंतरची मॅच ही 4 षटकांची होणार आहे. चला वेळ घेऊ नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चला वेळ घेऊ नका. चला कोणतेही पंचांशी वाद घालू नका. या चेंडूवरती धावा पंच या ठिकाणी दर्शवतायत 2 धावा असतील. अगदी 28 धावा होताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू मागे अजून देखील 18 धावांची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. का मॅच रंगली आहे. अगदी 45 धावा उभरल्या. 46 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठत असताना रत्नदीप आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. ओ माय गॉड काय चेंडू फेकलाय. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी. आता मात्र चेंडूमध्ये वेग आपल्याला पाहायला मिळतो आहे. 9 चेंडू 18 धावांची गरज. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे अजय भगत. अजय भगत काय करेल. ज्याच्या नावामध्ये जय ते अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28-2 या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी रत्नदीपचं कौतुकच करावं लागेल. गोलंदाजी चांगली करतो. वेग पहा काय चेंडू फेकला. जिथे फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला. आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. झटका क्रमांक 3 28 या धावसंख्येवरती.
जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी रत्नदीप यांची पाहायला मिळते आहे. थोडीशी घाई करा, खूप वेळ घेतला गेला जातोय. आम्ही सातत्यानं दोन्ही संघांना विनंत्या करतोय, विशेषतः क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सातत्यानं आम्ही सूचना देतोय, तुम्ही खूप वेळ घेताय. अजून देखील काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आपल्याला पाहायला मिळतो आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामन्याला कलाटणारे देणारं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत रत्नदीप. पहिल्या या अगोदर पाहिलं दुसरं षटक फेकलं होतं, त्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि या षटकामध्ये देखील अद्याप देखील एकही मोठा फटका मारू दिला नाही आहे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा काय या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्तीने अफलातून टिचून भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी मैदानावरती फक्त डॉट डॉट डॉटचाच पाडा पाहायला मिळतोय. रत्नदीपचं कौतुक कौतुक करावं एवढं कमी आहे. गोलंदाजी त्यांची या मैदानावरती लाजबाब राहिली आहे. 7ला 18, 7 चेंडू 18 धावांची गरज. खेळपट्टीवरती मयूर घरतला एक मोठा फटका शोधावा लागेल. तो मोठा फटका आलाय का? परंतु जिथे संधी मिळाली फलंदाजाला, जिथे क्षेत्ररक्षकाने केली चूक, हा चेंडू जातोय एक टप्पा पडल्यानंतर सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रंगत. अजून देखील 14 धावांची गरज आहे. 14 धावांचा पाठलाग केला जाईल का? 14 धावा डिफेन्स केल्या जातील का? अनेक प्रश्न आता मात्र तमाम क्रीडा रसिकांना पडू लागलेत. कोणता गोलंदाज असेल जो स्वप्नपूर्ती करणारी गोलंदाजी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने करेल? असा कोणता फलंदाज असेल जो या 14 धावांचा पाठलाग सहजरित्या या मैदानावरती पार करेल? विशाल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतात. तत्पूर्वी आपण मुख्य मंचावरती काही मान्यवरांना, अतिथी गणांना देखील पाहतोय. अगदी आपण पाहिलं ना, पनवेल महानगरपालिकेचे अगदी पर्यवेक्षक साहेब अध्यक्ष गायकवाड साहेबांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. त्यांच्या समवेत प्रकाशजी जाधव, प्रितेशजी पाटील साहेबांना देखील पाहतोय. अगदी मॅच रंगात येऊ लागली आहे. कधी इकडे तर कधी तिकडे आपल्याला मॅच पाहायला मिळते आहे. अगदी पहा, आपण पाहतोय येणारे अजून देखील 6 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाज विशाल, ऑन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोशन पाटील. परंतु पहिला चेंडू पहा अवांतर स्वरूपाचा फेकलाय, जिथे एक धाव अजून देखील ॲड होईल. पंचांवरती सातत्यानं दबाव 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 या ठिकाणी केला गेला जातो. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली जाते. सातत्यानं तिसऱ्या पंचांची मागणी, सातत्यानं इथे वेळ घेतला गेला जातोय. क्षेत्ररक्षण तुम्ही आहे असं ठेवा, वेळ या ठिकाणी खूप घेतला गेलाय. 6 चेंडू अधिक पाहतोय. 14ची गरज या ठिकाणी होती, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे.
तर डिसिजन इज पेंडिंग असेल तत्पूर्वी आपण मुख्य मंचावरती असणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार घेतो आहे. आयोजकांना विनंती आहे की आपण आदित्य गायकवाड साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. आपण पाहतो आहे मुख्य मंचावरती काही अतिथीगण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदित्य गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. आपला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान होईल. मॅच या ठिकाणी आपण डिसिजन पेंडिंगला अजून देखील पाहतो आहे. काही निर्णय हे ना पंचांवरती प्रेशर देखील आणतात. अगदी आपण पाहतो आहे अजून देखील तुर्तास या चेंडूची वाट पाहिली जाते. या ठिकाणी मुख्य मंचावरती काही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याचे युवा सचिव युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अक्षयजी देवकर साहेबांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. चलो ऑन फील्ड पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. तर ऑन फील्ड पंचांनी दिलेला निर्णय हा तोच निर्णय असणार आहे. अर्थात हा चेंडू पंचांनी वाईट दिलाय तर हा चेंडू वाईटच असणार आहे. चला मॅच चालू ठेवा. खूप वेळ घेतला गेलाय. चला चला मित्रांनो चला या ठिकाणी मॅच चला पंचांचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. ऑन फील्ड पंचांचा निर्णय हा ग्राह्य धरला जाणार आहे. अर्थात हा चेंडू वाईड असेल. समीकरण जर पाहिलं येणारे 6 चेंडूंनी अद्याप देखील 13 धावांची गरज असेल. मॅच या ठिकाणी आपण पाहतो. तदनंतर अक्षयजी देवकर साहेबांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. किरणजी वाघमारे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षयजी देवकर साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी करावा. अगदी आपण पाहतोय. चला सामना चालू करा. आता मित्रांनो वेळच घेऊ नका. एवढा वेळ या ठिकाणी तुम्ही या मॅचसाठी एवढ्या वेळेमध्ये मला वाटतं किंबहुना अद्याप 2 ते 3 मॅचेस झाल्या असत्या. एवढा वेळ या ठिकाणी घेतलाय. कारण भरपूर क्रीडा रसिक तुमचा खेळ पाहण्यासाठी आले. त्यांना ही मॅच बघायची आहे. त्याच्यामुळे खूप वेळ घेऊ नका. येणारे 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज अजून देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विशालला पाहतोय. आता मात्र काय वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण थोडंसं बदलतंय. येणारे 5 विजयासाठी 13 धावांची गरज अजून देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. मयूर घरतला आपण या ठिकाणी मैदानावरती पाहतोय आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय रोशन पाटील. रोशन आणि मयूर ही जोडी मैदानावरती खेळत असताना 5 चेंडू मागे 13 धावांची गरज अद्याप देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. 13 धावा या ठिकाणी या मैदानावरती धावांचा पाठलाग केला जाईल का?
परंतु पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू, जरूर शरीरावरती चेंडू आढळतोय. लेग बिफोर या ठिकाणी आपल्याला धाव पाहायला मिळते. समीकरण थोडंसं बदलत आहे. 4-12 अजून देखील 4 चेंडू 12 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 34-3 आपण पाहतोय. सहारा शिवकर या टीमची धावसंख्या. वळवली टीमचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. काय गोलंदाजी करतात, विशालचं कौतुक करावं लागेल. अगदी फ्रेशर अंतिम षटक आहे. परंतु पहा पुन्हा एकदा चेंडू डॉट फेकलाय. डॉटचा पाडाच या ठिकाणी चालू केला विशालनं. प्रत्येक चेंडू डॉट चेंडू हा फ्रेशर रिलीज करतोय. अजून देखील आपण पाहू शकाल 3 चेंडू मागे 12 धावांची गरज आहे. अजून देखील या चेंडूवरती पूर्णपणे निर्भय असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. ते अर्थात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एखादा मोठा फटका येईल का. 3-12 परंतु पहा पुन्हा एकदा थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली आहे, जिथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 2 चेंडू 12 किंबहुना प्रत्येक चेंडू मागे षटकारच मारावा लागेल. काय गोलंदाजी केली आहे. अगदी आपण सामना चालू होण्या अगोदरच उल्लेख केला होता. वळवली टीमची भरभक्कम बाजू कोणती असेल तर ती गोलंदाजी आहे. त्यांचं मुख्य शस्त्र काय असेल तर ती गोलंदाजी आहे. अगदी तो नमुना आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. 2 चेंडू 12 धावा. या मैदानावरती 2 चेंडू मागे 12 धावा कित्येक वेळा होताना पाहिलेत. परंतु यावेळी सायंकाळच्या सत्रामध्ये 2 चेंडू मागे 12 धावांचा पाठलाग केला जाईल का. खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईकला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. मयूर घरतला पाहतोय. 2 चेंडू 12 धावा. विशाल गोलंदाजी करतायत. हा चेंडू परंतु पहा जिथे अलॉंग द कारफीट औपचारिकता फक्त बाकी असं म्हटलं तर काय वावकट ठरणार नाही आहे. कारण जवळपास या सामन्यामध्ये शिरकाव केलाय वळवली या टीमनं. काय गोलंदाजी राहिली आहे. जर पहिल्या पूर्वार्धामध्ये इतक्याशा धावा आल्या नव्हत्या, परंतु तरी देखील न डगमगता या संघानं दुसऱ्या सत्रामध्ये दाखवलेला खेळ, जिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलं, गोलंदाजी अचूक टप्प्याची राहिली. स्लिप ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय विजय संपादित केलाय वळवली या टीमनं. विजेता संघाचं अभिनंदन. काय या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. ऋषी चौधरीची, रत्नदीप चौधरीची, सुयोग महात्रेची आणि विशालची. अप्रतिम.